प्रदूषण मंडळाची मीटिंग आम्ही त्या दिवशी घेणार नाही. मग कलेक्टर खोटं बोलतात का? जोपर्यंत लोकांचा विश्वास आम्ही संपादन करत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. कारण हा PSA कायद्यातला लॉ आहे आणि त्याच्यामध्ये जर टेक्निकल अडचण असेल तर तो प्रकल्प निश्चित प्रकारे रद्द होईल. आता ही माहिती कलेक्टर माहिती झाल्यानंतर मी जेव्हा प्रसारमाध्यमातून सांगितलं त्यांची भाषा काय, नाही रद्द नाही झाली का, तुम्ही फसवताय. बरं ठीक आहे, नसेल रद्द झाली मग रद्द करा ना. तुम्ही फुशारकी मारता की मीटिंग रद्द नाही झाली. अहो मीटिंग रद्द करा, कलेक्टरचं पत्र आणा. त्यांचं हेही म्हणणं आहे का माजींना अधिकार नाही आहेत, फक्त आजी आमदारच या गोष्टी करू शकतो. ठीक आहे, मला जरी काय अधिकार नसते ना तरी मी काय करू शकतो ना हे त्यांनी आतापर्यंत पाहिले आणि इथून पुढे ते बघायला मिळालं. लाव किती ताकद लावायची ते अदानीचा प्रकल्प आम्ही इथं होऊनच देणार नाही. पोल्युशन बोर्डाची मीटिंग रद्द केली ना आमची किंवा माझी आहुती केली तरी चालेल पण आम्ही ते होऊनच देणार नाही. तुमचं आता इथे आंदोलन झालेलं आहे, पुन्हा लोक पुण्याला उद्या 17 तारखेला जाणार आहेत, त्याचं नेतृत्व तुम्ही करणार का? बघा आदिवासी समाजाचं त्यांना जे काय पाठबळ लागेल. अतुल शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अतुल शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माझं म्हणणं केलं आहे आदिवासी समाजामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा राजकारणाचा किंवा राजकीय पक्षाचा लवलेश नाही लागला पाहिजे. याच्याकरता त्यांनी जी आदिवासी समाजाची समिती केली असेल त्यांच्या माध्यमातून ते मला जे सांगतील ना की तू आमचा आमदार तू असं कर ते मी करायला तयार. म्हणून मी नेतृत्व करणार नाही. पण तिथं 17 तारखेला गेल्यानंतर त्यांना जे जे लॉजिस्टिक्स पुरवायचे असतील जर 17 पासून तर 21 तारखेपर्यंत जर राहायचं असेल तर त्यांची एका ठिकाणी राहायची व्यवस्था असेल, जेवणा खावण्याची व्यवस्था असेल किंवा इथून लोक तिकडे न्यायचे असेल त्याच्यासाठी अतुल बेनके त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. पण हा विषय राजकारणाचा नाहीये. पुढच्या पिढी आपल्याला नाव देतील, हो अतुल बेनके काय केलं तुम्ही, हो शरद सोनवणे काय केलं तुम्ही, तुमच्या काळात हा प्रकल्प झाला ना, असं सगळ्या गोष्टी झाले. असं चालणार नाही. ठीक आहे, धरणं झाले तेव्हा जी पाण्याची गरज होती हे सगळ्या गोष्टी झाल्या. कितीतरी कारणे हा प्रकल्प का होऊ नये. जिओलॉजिकल कारण आहे, इकॉलॉजिकल कारण आहे, एन्व्हायरमेंटिकल कारण आहे, सोशल कारण आहे, कल्चरल कारण आहे, लॉ आहे पैसा कायदा जो भारत देशाने केला आहे. आणि अशा प्रकारे जर होणार असेल तर आपले पण जगण्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. शेवटी कोण कुठे जन्माला आलं हे ठरलेलं नसतं. मी जर त्या आजनावळ्यात जन्माला असतो तर मी पण आदिवासीच्या पोटचा असतो. मी ठरवलं होतं कुठे जन्माला आहे. मी या भूमीत जन्माला आलोय. प्रत्येक आदिवासी हा माझा बांधव आहे आणि त्या बांधवासाठी मी लढणार.